आणि खूप चांगली स्पर्धा अगदी यशस्वी होत आहे. सक्सेसफुल स्पर्धा होण्याच्या मार्गावरती मागच्या 2 दिवसाचा विचार करता श्री गणेश जांभूलपाडा संघ आपल्याला 4चं टायमिंग दिलं होतं. आपण आला असाल तर कळवा आणि येत असाल तर पटकन या. ऑन द वे असाल आपल्याला आम्हाला ऐकत असाल तर आपलं स्वागत आम्ही करतोय. आपल्याला 4 वाजता पोहोचायचं आहे. आवाज चेंज झाला तर जाऊया मित्रांनो आपण क्वार्टर फायनलकडे. या सामन्यातील विजेता संघ सेमीफायनलमध्ये खेळेल श्री गणेश जांभूलपाडाच्या समोर. परंतु तत्पूर्वी ही सेमीफायनलच्या आधी एक मोठी लढत पाहतो आपण मैदानामध्ये. विहाना स्पोर्ट्स गावदेवी स्पोर्ट्स पीसे विरुद्ध जाणूसपज इताडे. सलामीवीर आलेत विजय पाटील, सोबतीला विनय पाटील आणि गोलंदाजी मार्कवरती जितू भोईर तयार. पहिला चेंडू घेऊन सामना सुरू. फलंदाज इथे बॅटचा फेस ओपन करतोय आणि सरळ बॅटने तिथे चेंडूला काढायचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. पण तिथे कव्हरला कव्हरिंग चांगली झाली. त्या दरम्यान एक धाव सुद्धा कव्हर केली विजय पाटीलने. विजय ऑफ द मार्क. धाव संख्या 1 टीम पीसे संघाची. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा जोडले जात आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील सर. धन्यवाद मनोज कारवे सर. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आपण पाहिली आणि तदनंतर विनय पाटीलचा तडाखे बंद फटका. हो 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 सर्वात लांबच लांब आणि दूरच दूर जाऊन चेंडू मात्र लँडिंग झालाय. काय शॉट केला त्या ठिकाणी 6 धावांसाठी. चला चेंडू द्या चेंडू द्या. खतरनाक बॅटिंग. चेंडू पाहिजे तसाच मिळाला प्रणय पाटीलला आणि त्याने अक्षरशः विनय पाटीलला आणि त्याने अक्षरशः झाडा झुडपांमध्ये चेंडूला धाडलं, पेश केलं, फेकून दिलं आणि चेंडू हरल्यात जमा आहे. काय सुरुवात केली. एका बाजूला संयम बघा विजय पाटीलचा, दुसऱ्या बाजूला अगदी आक्रमण. म्हणजे आता एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या वाटतायत. दोघांनी ते इरादा केलाय, त्यांची इच्छा दर्शवली, त्यांची हिम्मत दाखवली आणि त्यांची जिद्द दाखवली की आपण एकाने संयमाने खेळायचं आणि एकाने दुसऱ्याने आक्रमण करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांचा खेळ सुरू झाला. 2 चेंडूमध्ये धावसंख्या झाली 7 टीम विहाना गावदेवी स्पोर्ट पीसे संघाची. जितूवरती आक्रमण इथे मात्र चढवला जातो. रिबसचा फटका बाहेर काढला. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून दैवत वेलेकर चालला. अगदी पाठपुरा जात असताना चेंडूवरती त्याने पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी त्याच्या वाक्या बाहेरचा हा झेल आणि तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. सिंगल आली, षटकर आला, दुहेरी आली आणि आता मात्र एखादा चौकार इथे मात्र येणार का. थोडासा उशिरा केला सर दैवतने जज करण्यामध्ये, कारण आधी त्याने पाहिलं चेंडूला. पण जर त्याने आधीच रनवेमध्ये जर स्टार्टअप घेतला असता, रन स्टार्ट केला असता धावणं, तर मे बी हा अवाक्यामध्ये झेल होता सर. पण त्याने आधी फ्रंटला बघितला, नंतर रिव्हर्सला धावला होता आणि त्या कारणाने थोडीशी वेळ दवडली गेली आणि तिथे एक झेल होऊ शकला असता. पण तो धावा येत आहेत. धावसंख्या 9. वेळेला फार महत्व आहे. पहा वेळी कोणासाठी थांबवत नसते. त्या योग्य वेळेवरती जर तुम्ही योग्य वापर जर त्या वेळेचा केला तर तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि इथे मात्र पहा जितू सक्सेस झाला आहे, कारण त्यांनी योग्य टप्प्यावरती चेंडूची हाताला गेली आणि तिथे मात्र डॉट बॉल पाहायला आपल्याला. चला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. हो, चांगला टप्पा दाखवला त्यांनी लेगस्टिकच्या अगदी वेधाने वेध धरून तो लेगस्टिककडे चेंडू टाकला होता. नियंत्रित चांगलं होतं आणि फुललन चेंडू वापरला. जितूने डॉट चेंडू काढला. 4 चेंडू मधला तो एक उत्कृष्ट चेंडू होता. इथे पुढे आला, पावलाचा वापर केला, हॅमट केलंय, आडव्या बॅटनी सरळ तिने ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाते प्रवेशद्वाराकडे 4 धावांसाठी. अगदी पोचला गेला आणि काय तो फटका पाहतो तिथे त्याने मिडल केलाय. हो आता मात्र इष्टांचे वेदानं यास प्लम एलबी. चला मात्र सुरुवातीला आय थिंक आपण पाहिलं की फिंगर अप होतं, परंतु स्क्वेअर लेगच्या पंचाने लगेच दर्शवलं की सर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क आहे. असा तालमेल असणं गरजेचं आहे, अशी कॉलिंग असणं गरजेची आहे. आणि ती आता मात्र तालमेल दोन्ही पंचांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हो नक्कीच. पण तो आता इथे बॉलरने ऑब्जेक्शन घेतलं. तिथे ह्या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. आपण स्वीकार केला पाहिजे. स्वीकार करण्यामध्ये आपण अगदी मन तयार करत नाहीये. इथे मनाचा मोठेपणा सुद्धा आवश्यक असतो. आणि तिथे आधी आऊट दिला होता उपेश केने सरांनी. त्यानंतर स्वेलेक पंचाने इशारा केला की बॅट कट आहे आणि आता त्यांची समजूत घालतायत हे दोन्ही पण पंच. समजून घ्या मित्रांनो. लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. डोंट वरी अबाउट दॅट. तुम्हाला सुद्धा नंतर पाहायला मिळेल की एक्झॅक्टली काय झालं तिथे.
कुठल्या पद्धतीने चूक नाहीये, करेक्शन लगेच तिथे केलाय. दूध का दूध पाणी का पाणी, आणि हे दोन्ही पंचांचा चांगला समन्वय आपण पाहतोय, चांगला समतोल पाहतोय. म्हणून तर जेपी पॅनल हा बेस्ट पॅनल आहे आपल्या पंचांच्या दुनियेमध्ये. धावसंख्या बघा जाऊन पोहोचली ती 14च्या घरामध्ये. 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस टीम विहाना स्पोर्ट्स, गावदेवी स्पोर्ट्स, पिसे. चला म्हणजे शेवटच्या चेंडूवरती धाव नाहीये सर. यस ओके, 13 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला पुन्हा आपण थोडंसं करेक्शन करूया. एक चांगली सुरुवात तरी सुद्धा आपण म्हणू शकतो, कारण एकही विकेट्स आतापर्यंत गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीएस संघाने मात्र गमावलेला नाहीये. विजय पाटील आणि विनय पाटीलची सध्या आपण जोडी पाहतोय, आणि या दोघांच्या बॅटमधून आता मात्र आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतो. खास करून विनय पाटील चांगल्या फॉर्मात आला. एक सिक्सर आला त्याच्या बॅटमधून, एक चौकार आला, एक दुहेरी आली. 12 धावसंख्येवरती तो खेळतोय. एक धाव पाहिली आपण विजय पाटीलच्या बॅटमधून. चला विनयला सुद्धा महत्व द्यायचं आहे, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. तो सामना असेल सेमीफायनल क्रमांक 1. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. पहा नवनाथ आय थिंक सुरुवातीला मिड विकेटला होता शॉर्ट क्षेत्रामध्ये, आता मात्र त्याला पाठवला अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. तसं चेंजेस पाहिजे. दैवत वेलेकर मात्र तो चेंजेस करतोय. हो, ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहू शकला. अगदी थाय पॅडला मात्र चेंडू तिथे मात्र ब्रश झालाय, आणि पंच लगेच तिथे दर्शवतात, ते आमच्याकडे इशारा दाखवतात की लेग बायच्या स्वरूपात ही धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. हो, आपण बघितलं की तिथे लेग स्वीपचा प्रयत्न होता बॅट्समन विजय पाटीलचा, आणि त्या दरम्यान चेंडू पायाला धडकला तिथे आणि थायला लागून ट्रॅव्हल झाला होता. दरम्यान एक धाव सुद्धा पूर्ण केला नाही, आणि विनय पाटीलला इथे स्ट्राईकला आणलंय विजय पाटील. धावसंख्या आता 14. हो हो, बॅकअप दॅन डिलिव्हरी, आणि हे चेंडू एक्झॅक्टली एका षटकाच्या स्पेलमध्ये दैवत किमान 2 ते 3 वेळा त्याचा तो वापर करतोय, आणि असं वाटतं की त्यासाठी तो चांगला सराव सुद्धा करत असावा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. यस, तिथे मात्र पहा चांगली लेंथ आणि लाईन सुद्धा मात्र त्यांनी तिथे चांगली मेन्शन केली. चांगला टप्पा तिथे मात्र सध्या त्याने पीक केला. हो, ऑन द राईस, काय फटका, चाबुक शॉट, चेंडू चला एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. खऱ्या शिवाचे आहे पुत्र, नाही कुणाशी जमले चित्र. ट्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह त्यांनी लगावला आणि सुंदर चौकार प्राप्त केला विनय पाटीलने. संघाच्या खात्यात भर. धावसंख्या पाहतोय 18 वर. 18 ऑन द बोर्ड. जबरदस्त इथे मात्र स्ट्रोक तो पहिला, पण म्हणजे विनय पाटीलकडे मोठे फटके खेळण्याची सुद्धा ताकद आहे, आणि तो क्लासिकल सुद्धा फटके खेळू शकतो. हो, इथे मात्र पहा लक्ष्मूर्ती मारा केला गेला, आणि तिथे सुद्धा मात्र त्यांनी फटका जरूर एक्झिक्यूट केला होता. जर प्रॉपर तिथे जर चेंडू मेडल झाला असता तर आय थिंक हा चेंडू सुद्धा मात्र कदाचित आपल्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळू शकला असता, परंतु खूप मोठा गॅप होता त्या ठिकाणी. परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात सिंगल धाव पाहायला मिळाली. हो, बॅटचा स्विंग चांगला होता, परंतु नीटचं मिडलिंग झालं नाहीये. चेंडू अगदी वेगाने गेला विकेट किपरकडे डाव्याच्याला सोडून. हो, इथे फुल टॉस. ओ हो हो, कडक शॉट. जशी आपण फेसबुकमध्ये एखाद्या व्यक्तीला कमेंट्स करतो के हा कडक शॉट. त्या गाण्यामध्ये शब्दरच नाही, आणि डोंगर दऱ्यांमध्ये पाठवण्याची क्षमता ठेवतोय विनय पाटील. चेंडूच्या खालपर्यंत त्याची बॅट घुसते. हाय बॅटरीचा वापर करतो, त्याचं तंत्र फार छान आहे. बॉटमॅनचा वापर सुपर्ब करतोय. टायमिंगला जबाब आहे, आणि फटक्यामध्ये ताकद कमी वापरली तरी सुद्धा त्याचे फटके अगदी मोठमोठे इथे बनतायत, आणि तो बनवतोय. लिलिया अगदी इफर्टलेस फटका लगावला. षटकार मिड विकेटच्या वरून विनय पाटीलचा. धावसंख्या पोहोचवली आहे आपल्या पीसीएस संघाची 25 वरती. एका गडी बाद नाही. आणि गोलंदाज सुद्धा तिथे इथे चूक करतोय, कारण विनय सारख्या फलंदाजाला तुम्ही ही लेंथ देऊ शकत नाहीये, कारण त्याच्याकडे ताकद आहे. ताकदीशीर तो फटके खेळतोय, आणि त्याच्याकडे हे फटके सुद्धा आहेत, परंतु त्याची विकेट धोक्यात. नवनाथ भोईर जास्त मात्र पुढे गेला, आणि चेंडू मात्र एक्झॅक्टली त्याच्या हातातून मात्र जमिनीवरती धरतीला दान झाला. तत्पुरती 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. आतापर्यंत 27 धाबांची पार्टनरशिप, परंतु ही पार्टनरशिप आता मात्र कुठेतरी
आता मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र घातकी होत चाललेली आहे, ज्या अनुषंगाने मात्र धावा येत आहेत. हो, त्याचं कारण की चौफेर फटकेबाजी करतोय, रिव्हर्स सुद्धा चांगले मारतोय आणि इथे हा कठीण झेल होता, पण तो तुमचा सराव महत्वाचा असतो. तुम्ही रिव्हर्स झेल सुद्धा घेण्याचा सराव केला पाहिजे योगी सर, कारण असे झेल तुम्हाला घ्यावे लागतात ह्या क्रिकेटच्या दुनियामध्ये. आधुनिक काळामध्ये जर क्रिकेट आता आधुनिक होत चाललंय, या क्रिकेटमध्ये तुम्हाला रिव्हर्स फटके मारता येतात, म्हणजे तुम्हाला रिव्हर्स झेल सुद्धा घेता आले पाहिजेत. हा एक्झॅक्टली नवनाथ पोचला होता, परंतु जास्त त्यांनी घाई केली आणि आता ओव्हर पिच चेंडू. हो, जखमेवरती मीठ चोलतोय सध्या फलंदाज विनय पाटील आणि त्याच्या बॅटमध्ये 5-7 मोठे फटके निघत आहेत. आय थिंक हा तिसरा सिक्सर आलाय. विनय पाटील इज ऑन फायर. अक्षरशः चेंडूच्या खाली घुसून फटका मारतोय कसून, ज्याची बॅटिंग पाहून कोणी नाही राहणार रुसून, असे जबरदस्त फटकेबाजी करतोय हा विनय पाटील. जणू काय समोरच्या बॉलरचा विनय भंग करतोय आणि ते विनयतेने अगदी नम्रतेने धावसंख्या पुढे ज्यांनी नेली आहे. धावसंख्या आहे 33 वरती, 2 षटकाची समाप्ती. चांगल्या स्थितीमध्ये एकही गडी बाद नाहीये विहाना 11 गावदे स्पोर्ट पिछे संघाचा. बिनबाद 33, 2 षटक समाप्त. खूपच मागणा षटक राहिला दैवत वेलेकरचा. तर आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि इथे मात्र 5 छेडछाडी करण्याचा प्रयत्न, आय थिंक सिंगलसाठी हा प्रयत्न असावा विजय पाटीलचा, की जेणेकरून विनय पाटील आपण कसा स्ट्रायकिंगला घेऊन येऊ शकतोय त्याचा तो प्रयत्न करतो आणि 5 स्वतःवरती नाराज आहे, कारण पहिला चेंडू आला डॉट हर्षद वेलेकरच्या स्पेल मधला. येस, इमर्जिंग स्टार ऑफ द इटाडे, इमर्जिंग स्टार ऑफ आमले लोणार क्रिकेट असोसिएशन, ज्याला गौरवशाली पद्धतीने अगदी गौरवलं होतं मागच्या ALPL मध्ये. तो अगदी उगवता सितारा ज्याला शोधलंय अगदी हिराप्रमाणे, आणि तो घडतोय, स्वतःला बनवतोय, घडवतोय सुद्धा या क्रिकेटच्या पटलावरती मिस्टर हर्षद. ऑन साईडला मात्र पाहू शकेल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकेल फिल्डर आहेत मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, गौरव आहे त्या ठिकाणी. सिंगल धाव आज अक्षय सुरेकर संघामध्ये नाहीये आणि त्यामुळे पाहतो की बॉलिंग ऑर्डरमध्ये थोडेसे आपल्याला चेंजेस पाहायला मिळतो, कारण पूर्णपणे तो फिट नाही, त्याच्या हाताला दुखापत झाली. कारण संघटनाकडे सुद्धा मात्र इंटरव्ह्यूमध्ये तिथे सांगितलं. परंतु हर्षद वेलेकर एक चांगला गोलंदाज त्यांच्याकडे आहे, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय कमबॅक. पहा विनय पाटील किती फॉर्मात आहे, त्याचा मला फरक नाहीये, परंतु जी माझ्याकडे ताकद आहे त्या ताकदीनं मी आज खेळ करणार आणि आतापर्यंत विनयला विजयला दोघांना तरी शांत ठेवलेला आहे, कारण 3 लिगल चेंडू त्याने हाताळले आणि फक्त एकच धाव त्याने आतापर्यंत खर्च केली. हो, चांगला उल्लेख केला सर, की समोरचा कोण आहे मला माहिती नाही, परंतु मी काय आहे हे मला दाखवायचं आहे या क्रिकेटच्या जगताला, आणि तो दाखवतोय, छाप सोडते आपली स्वतःची. अगदी चांगला मारा करतोय. इथे मात्र रनआउटची संधी आली आहे चालून आणि तिथे मात्र संधीचं सोनं झालंय, परंतु विकेट प्राप्त झाली आहे. फारसा फरक पडणार नाही, ते विजय पाटीलची विकेट मिळाली, परंतु विनय पाटील जो आता स्ट्राईकला अजून आहे त्याची विकेट महत्वाची. परंतु इथे जी ब्रेक थ्रूची गरज होती ती ब्रेक थ्रू इथे प्राप्त झालाय टीम इताडे संघाला विजय पाटीलच्या रूपामध्ये रनआउट. आगो पॉकेटवाली उचल का माझे. त्यानंतर चेंडू मात्र पाहिला तर कुठेतरी गोलंदाजाच्या हातातून निसटला होता, परंतु योग्य वेळेवरती मात्र तिथे एष्टा उद्ध्वस्त केला. जणू काय असं वाटलं की विजयने मात्र आपल्या स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलंय की काय, ज्या अनुषंगाने तो मात्र तिथे धावचित झाला. कारण साहिल पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल आपण आतापर्यंत 1 गडी बाद 35 धावा. चांगल्या स्थितीमध्ये सगळं आपण पाहतोय. 3ऱ्या षटकाचा खेळ सध्या आपण पाहतोय प्रगती पथावरती सुरू आहे. ओ पुन्हा एकदा काय फटकेबाजी पाहतो, आता लॉंग ऑनच्या पलीकडे चालला आणि षटकार एवढे दूर धावून पडतात की सर 8-9 जरी असता तरी सुद्धा तिथे प्राप्त होऊ शकला असता. हो, असं एकदा रोहित शर्माने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आपण कितीही मोठे फटके मारले तरी सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला 6 धावा मिळतात, परंतु ISPLचा थोडासा एक नियम वेगळे आहेत. आपण पाहिलेत की तिथे जास्त धावा मिळतात, परंतु त्याने एकदा सांगितलं होतं, ते ऐकलं होतं की क्रिस गेल जे फटके मारायचा
अगदी लांबलचक 110 मीटर 125 मीटर तसे फटके आम्हाला मारून सुद्धा इथे 6 धावाच मिळतात. तसं इथं म्हणू शकतो आपण की विनय पटेल तितक्याच मीटरचे इथे तडाखेबंद फटका मारतो, पण त्याच्या खात्यामध्ये 6-6ची जोडणी होते आणि संघाची धावसंख्या पोहोचवली आहे विहाना 11 गावदे स्पोर्ट पीसी संघाची. एक गडी बाद 41 वरती आणि षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं. अजून काही चेंडू शिल्लक. हा मागील ISPL मध्ये होत आहे का नियमामध्ये बदल पाहिले की जर एखाद्या बॅटरने जर चेंडू अगदी स्टेडियममध्ये जर भिडकावून दिला तर 9 धावा मिळायच्या. तसा काहीतरी आता मात्र आपल्याला सुद्धा मात्र इथे काहीतरी नियमामध्ये बदल करावा लागेल. हर्षद पुन्हा एकदा लाईन पाहिली गेली चुकीची होती, ऑफ स्टेमच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताळली. पंचाचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. पहिले 4 चेंडू किती चांगल्या लेंथवरती हाताळले. जसा हर्षदच्या विरुद्ध एक षटकार आला लगेच त्याच्या लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाली. हो नक्की, दबाव घेऊन जर तुम्ही खेळला तर तुमच्या समोरचा संघ दबाव टाकेल, म्हणून तुम्हाला दबावाला न झुगारता खेळ करता आला पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू खालून उचललं, फुल टॉस होता, लोअर फुल टॉस होता, त्याला ड्राईव्ह केलं. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह होता तिथे, आता मात्र कव्हरिंग केलं. सुटकेचा निश्वास काहीसा टाकला. 3 षटकं समाप्त झाली मित्रांनो. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 43 आहे. एक गडी बाद टीम विहाना 11 स्पोर्ट्स गावदेवी पिसे. चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतो विनय पाटीलची, कारण 12 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेल्या 31 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. त्याला साथ देतोय साहिल पाटील. त्याने 2 चेंडू आता मात्र इथे साहिलने एकही चेंडू फेस केला नाहीये. आणि 3 षटकांचा खेळ पाहिला तर या ठिकाणी फलकावरती धावा लागल्या गेल्या 43. हो, चांगला विचार जर आपण केला तर धावगती सुंदर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जी आवश्यकता होती, जी फायटिंग स्कोर निर्माण करण्याची गरज होती, ती गरज पूर्णपणे इथे पूर्ण झाली म्हणू शकतो. पण तो अजूनही बोनस रूपी म्हणूया की एक षटक शिल्लक आहे पिसे संघाच्या या इनिंगला पुढे नेण्यासाठी. आणि असं वाटतं की धावसंख्या 55 ते 60च्या आसपास पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल फलंदाज विनय आणि साहिल पाटील कडून. हा म्हणजे आपण जर आता विनयची खेळी जर पाहिली तर एक्झॅक्टली त्या 7 धावा सुद्धा त्याच्याच इनिंग मधले आहेत. म्हणजे वैयक्तिक 38 धावसंख्येवरती तो खेळतोय. म्हणजे पहिली अर्धशतकी इनिंग या स्पर्धेतील मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रितेशच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा मात्र स्वागत केलं हेलिकॉप्टरनं. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के दिखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है, असा चॅलेंज निर्माण करतोय विनय पाटील. अगदी तडाखे बंद फटकेबाजी. नॉट आउट 44 विनय पाटील. यावेळेला पुन्हा दाडव्या बॅटनी सरळ खेचला समोर. मिस्टामिक स्ट्रोक आहे आणि झेल टिपला गेलाय. विनय पाटीलला हाफ सेंचुरी मारता आली नाही, पण तो काय बॅटिंग केली प्रेक्षकांनो. टाळ्या वाजवा या विकेटसाठी आणि विनय पाटीलसाठी. नॉट आउट होता पण तो आउट झाला 44 वरती. विनय पाटील त्याची कामगिरी बजावली आहे. योगी सर, सॉलिड परफॉर्मन्स त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहतो आपण. आणि पिसा गाव पूर्णपणे त्याच्यावरती खुश झालाय या त्याच्या परफॉर्मन्सने. हो निश्चितपणे काय फटकेबाजी मात्र आपण पाहिली. तब्बल 5 सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाले, 2 चौकार निघाले आणि फक्त 15 धावा 15 चेंडूचा त्याने मात्र त्या ठिकाणी खेळ साकारला आणि 44 धावांची खेळी त्याने साकारली. बिग हँड. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ आणि याच खेळासाठी मात्र विनयला आपण ओळखतोय. पीसी संघाचा जेव्हा जेव्हा आपण वर्णन करतोय, उल्लेख करतोय, तेव्हा तेव्हा विनय पाटील हा चेहरा आपल्या समोर येतो असतो आणि 5 टाळ्यांच्या अगदी गजराने त्याचा मात्र खेळाडू कक्षामध्ये स्वागत केला जातोय. आणि आजच्या दिवसात त्याची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. सकाळी आपण बघितलं की योगेश्वरचं 40 धावा झाल्या होत्या, तो सुद्धा आउट झाला होता, पण तिथे 44 धावा येते मजल मारली आणि धावसंख्या संघाची पोहोचवली आहे बरोबर 49 वरती. पियुष पाटील आलाय नवीन फलंदाज. बॅटची कडा आणि चेंडू पाहू शकाल अगदी थर्डमॅनला मिस्टेक घडली गेली. चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. साईनाथ जरूर पाठलाग करतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू आणि अजून 4 धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 50 अप 53 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाच्या. नशिबाचा चौकार पाहतो आपण आणि मानसिक दबाव टाकण्यासाठी हा स्कोर अगदी पूरक आहे.
अगदी फायटिंग स्कोर निर्माण झालाय, सायकोलॉजिकल फिकर निर्माण झाली आहे. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. अजून 3 मध्ये 9 येतील, 12 येतील, सांगू शकत नाही. इथे पुन्हा एकदा गोपनी सारखी बॅट सरळ फिरवली आहे आणि तिथे लॉंग ऑफला उंच उडी घेऊन चेंडू अडवला जातोय. चांगली फिल्डिंग, चौकार अडवला, तिथे 2 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. त्या उंच पुऱ्या फिल्डरने त्याचं सुद्धा टाळांच्या गजरामध्ये तिथे कौतुक केलं जात आहे. ही तुमची खेळाची वृत्ती पाहिजे, हा तुमचा फायटिंग स्पिरिट पाहिजे मैदानामध्ये. सोडायचा नाहीये, प्रत्येकाला संधी मिळते आणि ती संधी प्रत्येकाकडे येत असताना त्यांनी संधीचं सोनं करता आलं पाहिजे. 4 चेंडू झाले, धावसंख्या 5-5. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहिलं आणि त्याचवेळी पाहतो की पूर्णपणे ताकद मात्र फटक्यावरती झोकू शकला नाही, परंतु 2 धावा एक्झॅक्टली इथे मिळतीलच. पहा काय चांगली खेळी पाहतोय. एक चौकार पाहतोय, अगदी बाटची करा लागली आणि तदनंतर पाहतो की 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पियुष पाटील 8 धावांचं आपल्या टीमसाठी योगदान दिलेलं आहे. 57 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय पीसी संघाला. त्यांनी नाणेपैकी जिंकले, बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. फुल टॉस, पुन्हा मात्र टर्न केला, चेंडू चला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. शत्रशिका आहेत अगदी खेळाडू कक्षाच्या समोर. ओ आणि इथे मात्र हो 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 काय घडलंय आणि अखेर फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती मिळाली 1 धाव आणि पहिला डाव सुद्धा मात्र संपला. या ठिकाणी पीसी संघाचा 58-3 ही परिस्थिती आपण पाहिली आणि विजयासाठी सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम जानुसपुर इताडे संघाला मात्र इथून 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. अ, 58 धावा झालेल्या आहेत. 59 धावांचं लक्ष असेल, कारण शेवटच्या चेंडूवरती एक धाव होती ती आता मात्र आपण ऍड करतोय. चला थोडासा वेळ आहे तर जाऊया पुन्हा आपण डीजे ऑपरेटरकडे आणि ऐकूया एक चांगला संगीत. आपण पहिली इनिंग पाहिली आणि तब्बल 58 धावा उभ्या केल्या. विहाना 11 गावदेवी स्पोर्ट्स पीसे संघाने, विजयदादा पाटील यांचा संघ चांगल्या स्थितीमध्ये मजबूत धावा उभ्या केल्यात, ज्या फायटिंगसाठी पुरेशा आहेत. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी जगनसेठ पाटील इताडे यांचा संघ, जानुसपूर इताडेचे सलामीवीर दैवत वेलेकर स्वतःला प्रमोट करून आलाय सलामीला नवनाथच्या सोबतीला. नवनाथ विथ दैवत अशी जोडी, जी अनेकांची बॉलिंग फोडी तोडी आणि तोडफोडी करणारी आता बॅटिंगची गरज आहे या महत्वाच्या मुकाबल्यामध्ये. त्या यानंतर आपण श्री गणेश जांभूलपाडा संघ जो इथे अवतरलेला आहे, आपलं हार्दिक स्वागत. टीम श्री गणेश जांभूलपाडा, हर्ष पारदी, साहिल पारदी, सुमित, या सर्वांचं स्वागत आपण करूया. समोरच्या दिशेने पाहू शकता की स्काय ब्लू ड्रेस धारण केलेले जांभूलपाडा संघ इथे आलेला आहे की आपल्या वाट्याला, आपल्या समोर कोणता संघ असणार आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी ते पोहोचलेत. त्यांचं स्वागत की ते आपल्या वेळेमध्ये आलेत ह्या मैदानावरती. आपण पाहत आहे आई गावदेवी चषक वालसीन बाबदेवपाडा या ठिकाणी सुरू असलेली स्पर्धा, सलग 4 दिवसाची स्पर्धा आणि पाहता पाहता 2 दिवस इथे आता समाप्त होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत.
सेकंड मॅच आजच्या दिवसातील. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 असेल. पण तत्पूर्वी आपण बघूया आता धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील जानुसभाई ताडे या संघाचे फलंदाज, ज्यामध्ये नवनाथ आला स्ट्राईकला आणि दैवत नॉन स्ट्राईक एंडला. फलंदाज सामना करेल नवनाथ. मयूर पाटील या गोलंदाजाचा. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा योगेश पाटील. मयूर पाटील मात्र षटकाला सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या. एकोणसाठ धाबांचा लक्षाचा पाठलाग सध्या सुरू झालेला आहे आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती नवनाथनं मात्र आघात केलाय षटकारानं. चेंडूवरती 6 धाबा इथे जोडल्या गेल्या मयूर पाटीलच्या विरोधात. तो फटका मात्र आपल्याला मिडॉनवरती खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून चेंडू, तो मात्र एक्झॅक्टली त्याला टाटा बाय बाय करतील आणि आता मात्र अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय. सिक्सर नंतर चौकार. हा चौकार नव्हे, ही ललकार आहे. ही ललकार इथे पुकारली आहे नवनाथ भुईर. डीजे मला आवाज द्या जरा. डीजे या माईकचा आवाज जरा डाऊन झाला प्लीज. रोहित काय मस्त सुरुवात केली. याला म्हणतात वेल बिगिन इज द हाफ डन. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमची सुरुवात जर चांगली असेल तर तुमचा शेवट सुद्धा चांगला होऊ शकतो. त्यासाठी प्रयत्न तुमचे अविरतपणे चालू राहिले पाहिजेत. कन्सिस्टन्सी तुमच्या प्रयत्नामध्ये पाहिजे. आणि लगोपाच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात नवनाथ भुईराने. काय स्टार्ट, फ्लाय स्टार्ट योगी सर. हो निश्चितपणे पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवरफुल सुरुवात सध्या आपण पाहतो जानुसपडी ताडी संघाची. पुन्हा आता हायमट करण्याचा प्रयत्न करतो. पाहू शकाल अगदी वेगानं वस्टा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. सिद्धेश पाटील होता त्या ठिकाणी. आणि पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र विचार जर केला तर मात्र सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 11 धावा फलकावरती पाहायला पाहिजे. परंतु वेगळाच रूप अवतरलाय नवनाथ भुईरनं या मॅचचा विचार केला तर. आणि सुरुवात अशीच हवी होती कारण लक्ष सुद्धा फार मोठं आहे. 59 धाबांचा पल्ला इथे मात्र पूर्ण करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली बॅटिंग. हो नक्कीच रौद्ररूप धारण केलंय अगदी. आणि त्या रूपाची गरज आहे इथे. त्यासाठी दैवत वेलेकर आलाय. वेलेकर वेळेवरती आलाय आणि त्याने ठोकलाय. पहिला षटका त्याच्या आजच्या दिवसातील दैवतच्या बॅट मधून येतोय. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूमलो झूमलो. आया दया आहे आणि तिथे मात्र पाहू शकाल दया आया और गेंद को फेक दिया. 6 धावीने मात्र आपल्या डाबाची सुरुवात केली. पहा नवनाथ सुद्धा ही सुरुवात केली होती डाबाची आणि दैवत सुद्धा मात्र ती सुरुवात करतोय. आणि पाहता पाहता 17 धाबा 10 फलक्यावरती ती लागल्या गेली आणि ते मात्र पाहू शकाल की इथे झोप उडवली पिसेकरांची. ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे. मागणा ठरतोय मयूर पाटील या पॉवर प्ले मध्ये. ओ फ्लॉविंग स्वीप. काय फटका खेळला. चेंडू चालला अगदी दूर गगनची छाव आहे. फायलेकच्या पलीकडे बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो. चेंडू दिसतोय ढगात सर्वांना आणि संघ सांगतोय कि हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. और हर कभी हम मानते नहीं ये सुन लो. और हर कभी हम मानते नहीं ये सुन लो. दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. धोबी पछाड़ बॅटिंग सुरू केली आहे. त्यासाठी दैवत स्वतःला प्रमोट करून आलाय आणि त्यांनी त्याचं पूर्णपणे इरादे स्पष्ट केलेत. मनसुबे त्याने स्पष्ट केलेत की आम्हाला जिंकायचं आहे. हा हाय स्कोरिंग मुकाबला, पहिला मुकाबला आम्हाला जिंकून दाखवायचा आहे जो आजच्या दिवसामध्ये झाला नाही. ज्या मुकाबल्यामध्ये चेस झाले नाही आम्ही चेसिंग करून दाखवूया सामन्यामध्ये. कारण आमच्या समोर लक्ष आहे जिंकण्यासाठी 59 धावांचं. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये योगी सर 15 धावा करायच्यात कमीत कमी. आणि इथं पाहतो की धावांचा आलेख जवळपास 5 चेंडूमध्ये 23 झालाय.
जबरदस्त अतिशय सुंदर इथे मात्र पाहतोय की दोघांच्या बॅटमधून धावा येत आहेत. चला नवीन चेंडूवरती आपण खेळ सुरू करूया कारण या स्पर्धेचा नियमच सांगतोय की चेंडू जर हरवला गेला तर तुम्हाला नवीन चेंडूवरती मात्र पुढील जो खेळ आहे तो तुम्हाला कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. 3 सिक्सर आले मयूर पाटीलच्या विरोधात, 1 चौकार आला आणि आता रिव्हर्सचा फटका बाहेर काढण्याचा प्रयत्न. असे फटके आपण पाहतोय कमीत कमी दैवत खेळतोय, परंतु आज असं वाटतं की जे त्याच्याकडे शॉट आहेत ते मात्र सर्व शॉट तिथे मात्र तो या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतोय. आणि पाहू शकाल या ठिकाणी चांगली सुरुवात जानस्पती आणि संघाची 59 धाबांचा पाठला करताना पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट्स मात्र त्यांनी गमावलेला नाही. तब्बल 23 धावा फलक्यावरती लावल्या गेल्या. म्हणजे इथून आपण विचार करू शकतो की आता मात्र विजयासाठी अजूनही 36 धाब्यांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शिल्लक. हो बरोबर. आणि शेवटचा चेंडू बघा त्याने रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि तो चेंडू डॉट निघाला. तर मी म्हणतो की थोडीशी चुकी झाली दैवाची, ही घाई झाली कारण 5ही पण तुम्ही फटके सरळ बॅटने मारलेत दोन्ही फलंदाजांनी. त्यासाठी तुम्हाला इथे आता रिव्हर्सची गरज अजिबात नव्हती, पण तो कधी कधी आपण काहीशा चुका करतो आणि त्या चुका आपल्याला जेव्हा केलेल्याची जाणीव होते तेव्हा तो आपण सुधारणा करणं फार गरजेचं असतं. आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या काळामध्ये तो सुधारणा करेल. का त्यांनी संजय स्मृती चषकामध्ये सुद्धा काही चुका केल्या होत्या, पण तो चांगला खेळाडू आहे ज्याच्यावरती पूर्णपणे संघ पूर्णपणे विसंबून आहे आणि जो इताडे संघाला पुढे घेऊन चाललाय असा दैवत वेलेकर ही इताडे संघाची दैवत संपत्ती आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि मात्र आता त्याला हा खेळ दाखवायचा धनाच्या सोबतीला 36 धावांची गरज मित्रांनो अजून 18 चेंडूमध्ये. म्हणजे योगी सर जो रिक्वायरमेंट होता 15चा तो आता 12वरती येऊन टेपलाय. याचा कारण की या पहिल्या षटकामध्ये बॅटिंग चांगली झाली, तब्बल 23 धावा जोडल्या कारण नवनाथच्या बॅटमधून निघाल्या 11 धावा आणि दैवतच्या बॅटमधून निघाल्या 12 धावा. म्हणजे एकही एक्स्ट्रा चेंडू मात्र पहिल्या ओव्हरमध्ये मयूर पाटीलने हाताळला नाही, एकही एक्स्ट्रा धाव त्याने मात्र खर्च केली नाही. सर्व धावा ज्या पहिल्या आपण बॅटच्या स्वरूपात निघाल्या. आणि आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये पियुष पाटील आता मात्र वापसी करून देणार का? या पियुष पाटील असे अनेकदा सामने पाहिलेले आहेत आणि अनेकदा संकट मोचकाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आणि आज पुन्हा तो सिद्ध करून दाखवणार का? लेफ्ट आर्मर राऊंड द विकेट सुरुवात करतोय आणि पहा पहिला चेंडू वेगवान स्विंग अँड मिस डॉट चेंडू आलाय. हो थोडासा अवे फ्रॉम द बॉडी तिथे स्क्वेअर कटचा प्रयत्न केला नवनाथ याने. थोडासा पायांचा वापर जर केला असता चेंडूच्या रेषेत पोहोचला असता, जरा सफल झाला असता तर मे बी बॅट पोचली असते, पण तो तिथे चेंडू वेगाने गेला विकेट किपरकडे. डॉटसाठी चांगली सुरुवात गोलंदाजाची. हो इथे मात्र पहा ऑनसला टर्न जरूर केलाय, फटक्यामध्ये पूर्ण ताकद झोकली नव्हती आणि त्याचवेळी पाहतो की वेगानं शतरक्षक चेंडूवरती झेपावले गेले. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. परंतु इथे आता काय हवं आहे, जे तुम्ही सुरुवात केलेली आहे सर ते सातत्याने तुम्हाला टिकून ठेवायचं आहे. आणि जर इथे तुम्ही जर एका दुसरी विकेट जर मात्र गमावली तर जो तुम्ही रिदम प्राप्त केला तो जर रिदम तोडण्याचा प्रयत्न जर केला तर आय थिंक प्रतिस्पर्धी संघ मात्र या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो आणि ती इथे संधी मात्र निर्माण करून देतील का फलंदाज? हो नक्की. तुम्ही अगदी चांगला पाया इथं मजबूत केला. आता तुम्हाला त्या पायावरती मजबूत इमारती उभ्या करायच्या, त्यानंतर तुम्हाला कळस चढवायचा, तो विजयाचा कळस असेल पण इथे ड्राईव्ह केलं बघा. याचं कारण की चेंडू अगदी खोलट टप्प्याचा हाताळतोय गोलंदाज पियुष. आपण ज्याचा उल्लेख केला की चांगला अगदी मातब्बर चांगले ज्याने कारनामे केलेत ह्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये आणि मोठमोठ्या भल्या जो फलंदाजांना गारद करण्याची क्षमता ठेवतोय त्या पियुषने इथं आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. जबरदस्त अप्रतिम लाईन तिथे मात्र त्यांनी निवडलेली आहे आणि त्या लाईनच्या अनुषंगाने मात्र खेळ साकारतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर धावांचा पाऊस पडला, परंतु इथे कुठेतरी त्या धावांवरती पूर्णपणे ब्रेक लावला. परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, शोधून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा त्याला संत गतीने विनय पाटीलची ती कला पहा की जेणेकरून दुहेरीचा प्रयत्न दैवत कसा करेल आणि त्याला मी कसा रनआउटच्या स्वरूपात बाद करेल असे सुद्धा मात्र काय प्लॅन रचले जात आहेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आणि अशा प्रकारचे खेळ मी सुरेश पारधीकडून अनेकदा पाहायचो. हो त्याला म्हणतात की डावपेच म्हणतात त्याला, अगदी गनिमी कावा या पद्धतीने डावपेच आखले जातात आपल्या क्रिकेटच्या या युद्धामध्ये सुद्धा. हे सुद्धा क्रिकेटचं महायुद्ध असतं आणि ज्या युद्धामध्ये अनेक शस्त्र अस्त्र आणि हे कारनामे डावपेच वापरले जातात. धावसंख्या बघा 26 वरती आहे, पण तो काहीशी बॅकफुटला गेले ह्या षटकाचा विचार करता, कारण पियुषने काय षटक हाताळलंय. टाळ्यांचा गजर करा मित्रांनो या पियुषसाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला लेखाजोखा होता 23 धावांचा आणि या षटकामध्ये फक्त धावा 3 दिल्यात 5 चेंडूमध्ये. अजून कसं तुम्हाला कमबॅक पाहिजे तो असा पाहिजे ज्याने पियुषने करून दाखवलाय. आणि याच तर खेळीसाठी त्याला आपण ओळखतोय. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कमी वयाचा हा खेळाडू आहे, एमर्जिंग आहे, यंगस्टर आहे आणि काय चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र पहा हा चेंडू सुद्धा मात्र चांगला लेंथवरती हाताळलाय, चेंडू वेगाने चाललाय, ऑन साईडला अगदी जमिनीला रिंगाळल्यात आणि पुन्हा तिथे एकच धाव घेण्याची संधी मिळाली. सक्सेसफुल षटक फक्त आणि फक्त आय थिंक पहा विकेटचं कॉलम खाली आहे, परंतु इकॉनॉमिकल
कंजूशी गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि आता म्हणू शकतो की या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला पिसे संघाने. हो नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव केलाय. अगदी सॉलिड म्हणजे की इकॉनॉमिकल बॉलिंग, मारवाडी बॉलिंग केली आहे या ठिकाणी गोलंदाज पियुषने असं म्हणू शकतो. कारण पहिल्या षटकात 23 झाल्यानंतर असं वाटलं की दुसऱ्या षटकामध्ये 40चा पल्ला गाठेल, पण तो नाही, गाठूच दिला नाहीये आणि इथे मनाशी गाठ बांधून इथे खेळतोय पियुष. त्या सोबतीला पूर्णपणे संघ आहे विहाना 11, विजयदादा पाटील साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला जगनसाहेब पाटील दादांचा संघ पाहतो आपण. दोन्ही पण अगदी बलाढ्य व्यक्तींचा हे बलाढ्य संघ एकमेकांचा इथे प्रतिष्ठेच्या पणाला लावून सामना खेळतील याबद्दल शंका नाहीये. आपण पाहतात मित्रांनो गाई गावदेवी चषक वालसीन 2025 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस सेकंड लास्ट मुकाबला आहे. या मुकाबल्यात विजेता संघ सेमीफायनल खेळेल. धावसंख्या आहे ते 27, 27 ऑन द बोर्ड. अजून जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते 12. 32 समीकरण आलंय. समान कामगिरी सध्या आपण म्हणू शकतो. परंतु मित्र म्हणजे की इतर संघाने ते चूक केली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 23 धावा जोडल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये एकच तुम्हाला लक्ष ध्येय ठेवायचं होतं की या षटकामध्ये आपण 10 ते 12 धावा कशा जोडू शकतोय आणि तिथे मात्र ती चूक केली आणि त्यामुळे पाहतो की फक्त 27 वरती पोहोचला गेला 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बरोबर उल्लेख केला सर. आपण हराकिरी म्हणू शकतो आपण, फक्त आपला संत गतीने खेळायचं होतं. कारण तुम्ही ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये तुम्ही जवळपास 1.5 षटकांची वसुली केली होती. तुम्हाला दुसरं षटक फक्त बघून खेळायचं होतं, ढकलायचं होतं, चेंडूला पुश करायचं होतं, खुश राहायचं, पण तिथे हराकिरी केली आणि त्या कारणाने इथे पुण्याचा संकट ओढवलंय आणि इथे मात्र झेल होईल की षटकार होईल. झेलची दाट शक्यता, फलंदाज दैवत वेलेकरचा टिपला झेल आणि मोठा देवमासा इथे गळायला लागलाय. तो दैवत वेलेकर झालाय फेल, मोठा तगडा फटका लागलाय, झटका लागलाय टीम जाणून इताडे संघाला. निश्चितपणे मित्र म्हणजे की विकेट्स आविष्कारच्या खात्यामध्ये आहे, परंतु याच्यामध्ये मित्र म्हणजे सिंहाचा वाटा पियुष पाटीलचा आहे, कारण त्याने दबाव वाढवला आणि त्या दबावाच्या स्थितीमध्ये दैवत हा फटका चुकीचा केला आणि त्याच्यामध्ये तो अडकला आणि पहिला धक्का लागला इताडे संघाला. बरोबर, स्वतःला दबाव टाकला मी म्हणू शकतो की फ्रस्ट्रेशनची गरज नव्हती अजिबात. जर तुम्ही आधीचा षटक अगदी समर्थाने खेळला असता, 23+12 केला असता किंवा 10 केला असता तरी सुद्धा तुम्हाला पूरक होत्या. इथे तुम्ही दबाव घेतला आणि अस्कन रेट तुमचा आता डायरेक्ट 16-17च्या पट्ट्यात गेलाय. त्या तुमच्या अगदी जो अस्किंग रेट होता तो 12 होता प्रत्येक षटकामध्ये. 36ची गरज होती, फक्त तो आता 2 षटकामध्ये तब्बल 16-17ची आता गरज आहे प्रत्येक षटकामध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःवरती बर्डन घेतलं आणि मी म्हणतो की पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे या इताडे संघाने. चला, दैवत वेलेकर बाहेर गेला, परंतु आता जितू भोईर आता मात्र आतमध्ये आला. तिसऱ्या क्रमांकावरती 11 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावांची गरज आहे. फुलटॉस, कडक शॉट, चाबूक शॉट, काय पॉवर जनरेट केली आणि पहा जसा फटका आय थिंक त्याने एक्झिक्युटिव्हला चेंडूकडे पाहिले सुद्धा नाही, एवढा कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये आणि लिहिल्या त्या फटक्यावरती 6 धावा सुद्धा कोरल्या होत्या ठकोडीची. कॉन्फिडन्स, अगदी सुपर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास भरा षटकार लगावला आणि यालाच म्हणतात आत्मविश्वास. तुम्हाला फार महत्वाचा असतो मित्रांनो. म्हणते ना चिमणी काय म्हणते की गरुडा एवढा उंच उडता येत नाही म्हणून मी काय उडायचं सोडणार नाहीये, कारण तिचा स्वतःवरती आत्मविश्वास असतो. आणि एखाद्या फांदीवरती पक्षी बसतो त्याला भीती नसते फांदी तुटण्याची, त्याला माहिती की फांदी तुटली तर मी उंच उडी घेईन आणि स्वतःला वाचवेन. त्याला माझा आत्मविश्वास, आणि आत्मविश्वास माणसाला फार पुढे नेत असतो योगी सर. त्या आत्मविश्वासाने जितू आला आणि त्यांनी पुन्हा एकदा आशा उंचावल्यात ही तडे संघाच्या. हो निश्चितपणे पुन्हा फटका मात्र चांगला पाला मिळतोय, परंतु इथे गॅप सिलेक्शन नाहीये. सरळ चेंडू त्याला मिडवी गेटला, तिकडे पाऊस काढला. साहिल पाटील हा खेळाडू सज्ज आहे, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. परंतु अजूनही आपण पाहतो की ज्याप्रमाणे आपण एखाद्या किराणामध्ये तराजू पाहतो ना सर, जिकडे जास्त वजन ती खाली बाजू जाते, परंतु इथे मात्र पहा कधी सामना झुकतो इताडे संघाच्या बाजूने, कधी सामना झुकतो पिचेकरांच्या बाजूने. ढोलायमान स्थितीमध्ये सध्या सामना रंगलाय आणि अशाच प्रकारे सामने किनारे रसिकांना पाहायला आवडत असतात. हो नक्कीच, मॅच न्यूट्रल आहे. कधी अगदी तराजू तिकडे झोकतो, कधी इकडे झोकतो, असंच चाललंय. एक तुम्हारी एक हमारी असा सामना. म्हणून आपण उल्लेख केला की दोन्ही पण तगडे संघ आहेत, दोन्ही पण संघ शेवटपर्यंत झुंज देतील आणि प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करतील. निश्चितपणे आहे. हो फटका हवेत केला, इथे झेल होणार का? लॉंग ऑन आहे डीप मध्ये आणि तिथे पकडला झेल. पहा एका पिक्चर मध्ये आता पिक्चर संघ पूर्णपणे या ठिकाणी फेमस झालाय, कारण सुरुवातीला तर त्यांचे आपण चेहरे पाहिले असते, त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिली असते तर पूर्णपणे त्याची कंबर तोडली होती. हाच तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेल बदलायला वेळ लागत नाहीये.
बरोबर मित्रांनो, बरोबर म्हणतात ना की 24 तासामध्ये दिवस बदलतो, परंतु एका सेकंदने वेळ बदलते. तो सेकंद दिसत सुद्धा नाही, म्हणून वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा आपलं हे समीकरण आपण नेहमी सांगत असतो की वेळ बदलू शकते, फक्त तुम्हाला त्या वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करता आली पाहिजे. हिंमत सोडायची नसते. जसं पियुषने दाखवून दिलं की मला माहिती नाही आधीच्या षटकामध्ये किती धावा गेल्यात, पण तुम्ही माझ्या पद्धतीने कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. आणि तो तिथे धोका झाला, तोच बर्डन घेतला आणि तोच आता दबाव आहे. त्या दबावाखाली पूर्णपणे आता इताडे संघ बॅकफुटला गेला योगी सर. हो, याचं कारण सलामीची जोडी आता मात्र माघारी गेली, ज्यांच्याकडून मात्र चांगली सुरुवात झाली होती. असं वाटलं की पायाभरणी मजबूत झालेली आहे, त्याच्यावरती उंच इमारत बांधण्याचं कार्य झालं आणि ती आता इमारत कोसळली असं दादा मात्र इथे आपण म्हणू शकतोय. आणि आता समीकरण पहा, 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये अजूनही विजयासाठी 25 धाब्यांची गरज. परंतु पहा, अजूनपर्यंत जितू सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत जितू मात्र खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित राहणार आहेत. नवीन फलंदाज गौरव आलाय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. फुलटॉस होता, सरळ बॅटे लॉफ केला, चेंडू चालला जमिनीच्या साह्यानं लॉंग होता, क्षेत्ररक्षक पुन्हा चेंडूवरती झेपावतोय. मिळेल फक्त एकच धाव आणि असं वाटते की हा सामना आय थिंक कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत जातो की काय, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे. आणि एक सामना असा झाला, आपण मागेच मला वाटतं मागचा सामना की 7 मध्ये 24 पाहिजे आणि एक षटकार आल्यानंतर नंतर 6 मध्ये 18 बघितलं होतं. आणि तसंच काय जर होऊ शकलं तर इथे सामन्यामध्ये मजा येईल. जर हा चेंडूमध्ये षटकार किंवा चौकार आला, नाही तो चौकार आलेला बाईच्या माध्यमातून बहुतेक लॉंग स्टॉप रिझनकडे. आणि इथे आता गरज आहे ती 24 धावांची 7 चेंडूमध्ये. जर आज षटकार आला तर योगी सर पुढच्या षटकामध्ये 18 धावांची गरज असेल आणि सामन्यामध्ये अजून अगदी एक झुंज तयार होईल, एक संघर्ष तयार होईल. आला तर हा, म्हणून तर मी सांगतो की दोन्ही पण संघासाठी चेंडू फार महत्वाचा, फार महत्वाचा. निश्चितपणे जर त्याला महत्व नाहीये. फुलटॉस आहे, अगदी गोलंदाज डोक्यावर चेंडू वेगाने चालला अगदी गॅप मध्ये आणि धडकेल सीमेरेषेला फाडतोय, चिडतोय आणि मिळतील शेवटच्या चेंडूवरती येत आणि संघाला 4 धावा. म्हणजे आता येणाऱ्या 6 चेंडूच्या खेळामध्ये 20 धाब्यांची गरज. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल, काय वेगाने चेंडू चाललाय, जणू काय धनुष्यातून एखादा बाण निघालाय. आणि पहा, जाऊन अगदी लॉंग ऑनच्या फिल्डरला मात्र भेदलाय आणि मात्र मौल्यवान आणि ऐनवेळी हा चौकार. खूप छान, खूप छान. गरज होती, विचार जर आपण केला इताडे संघाचा तर गरज होती, कारण आपल्याला सामना फायटिंग सारखा पाहिजे. दोन्ही पण संघाने हिंमत सोडायची नाहीये, फायटिंग स्पिरिट निर्माण करायचं आहे. आणि फायटिंग मध्ये आलाय, त्या मुवमेंटमध्ये सामना परतलाय. तराजू पुन्हा एकदा समसमान आहे, कुठलं पण इथे तोलमोल नाहीये, आता कुठे पण वजन जास्त नाहीये. दोन्ही पण वजनदार संघ आहेत, समतोल सामना आहे, मॅच न्यूट्रल आहे. ठोको डीजे रोहित, कम ऑन. सामना खेळवायचा आहे. मित्रांनो, जांभूळपाडा संघटनाकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. शेवटचं षटक विनय पाटील आता मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय. चला, पिसे संघ तुम्हाला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची प्लीज. आणि हा कॉन्टेस्ट असेल आता बिटवीन गौरव आणि विनय पाटील मधला. आता नक्की काय झालं असेल योगी सर, की स्ट्राईक अगदी रोटेट करेल गौरव की सूत्र हातात घेईल, हा एक प्रश्न आहे. मला तर असं वाटतं की एक सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून जितू स्ट्राईकला येईल की गौरवप्रमाणे जबाबदारीने मोठे फटके मारेल. हे सुद्धा आता खेळाडू कक्षामध्ये विचारमंथन चालू असेल आणि फलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा ते चालू असेल. आणि गोलंदाज आता त्याची काही क्षमता दाखवेल, तो विनय पाटील आहे, त्याच्यासमोर आहे तो गौरव. आणि 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे जानुसपे इताडे टीमला. विनय पाटील ओव्हर द विकेट मारा करतोय. ओहो, इथे मात्र पाहू शकाल, जितू भरती विकेट धोक्यात होती. आणि पहा त्या ठिकाणी पूर्णपणे सायलेन्स मोड. जर ही विकेट्स प्राप्त पिसे संघाने केली असती तर आय थिंक विजय अजूनही मात्र थोडंसं सोपं होऊ शकलं असतं, परंतु नाही, जितू अजूनही आहे, टायगर जिंदा आहे. आणि आपण जर विश्लेषण केलेलं आपण कॉमेंट्री करताना की सिंगल मिळू शकेल का, प्रयत्न केला तर पण मिळाली त्यांना, हवी तशी सिंगल मिळाली. आता जितू जो पाहिजे होता स्ट्राईकला तो आलाय. आता कॉन्टेस्ट आहे विनय पाटील जितू मधला. ड्राईव्ह केलाय, गोपनीसारखी बॅट फिरवली आहे, स्वतःला परत घेतलंय, तिथे परत करून घेतलंय, कारण मला माहिती आहे की मी करू शकतो असं सांगतोय स्वतः जितू, की मी 4 चेंडूमध्ये 19 धावा करू शकतो.
आणि तो प्रयत्न तो करतोय, पण तो काय बॉलिंग करतोय बघा विनय पाटील. फुलरने चेंडू वापरला, त्याला अगदी उचलता आला नाहीये आणि आता परत धाडलं, आपापल्याला परत केलं तिथे. आपापल्या घरामध्ये आले जितू आणि आता समीकरण बदलले मित्रांनो. 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे धावांची गरज येते. 19. निश्चितपणे जी मागील एकदा चूक झाली होती संजय स्मृती चषकामध्ये, जितूला विचारण्यात आलं होतं की तुला एका चेंडूवरती सिंगल धाव कठीण आहे की षटकार कठीण आहे, तर त्याने सांगितलं की माझ्यासाठी सिंगल कठीण आहे आणि ती सिंगल धाव तो जोडू शकला नव्हता. परंतु आता मात्र परिस्थिती त्याच्या विपरीत आहे, कारण आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. तुम्ही सांगता की आम्हाला मोठे फटके खेळण्यासाठी जास्त रस आहे आणि आता मात्र विजयासाठी पहा 4 चेंडूमध्ये 19 धाब्यांची गरज. काय चेंडू होता मागील परफेक्ट यॉर्कर आणि तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज गौरव बादून माघारी गेला. फुलटॉस फटका हवेत उचललाय, परंतु लॉंग ऑन सज्ज आहे आणि तिथे पकडली झेल आणि आता मात्र इथून म्हणू शकतो की हा सामना जिंकणं आता फार कठीण झाला टीम जानुस्पोली ताडी संघाला. अगदी लो फुलटॉस होता, त्याच्यावरती हा प्रहार पाहिला आपण आणि विनय पाटीलचा आपला एक वेगळाच अंदाज सेलिब्रेशन करण्याचा. दोन्ही हात त्याचे वर पाहिले आपण, कारण त्याला माहित होतं की या विकेटचं महत्व किती होतं. हो नक्कीच, फटका तर चांगला होता जितूचा, पण एलिव्हेशन त्याला प्राप्त करता आला नाही. बॅटचा जो फ्लो होता, जो बॅकडिपचा वापर केला तर तो अगदी संपूर्णपणे वापरला गेला नाहीये. शॉर्ट आर्म जाब्स त्याने फटका सजवला आणि तिथे लॉंग ऑनला भेदू शकला नाहीये. सुंदर झेल टिपला आणि जो दडपण टाकला होता सेकंड ओव्हरमध्ये पियुषने, त्या दडपणाच्या खाली पूर्णपणे संघ आता पिछाडेवरतीच आहे, कारण चूक फार मोठी केली ओपनर प्लेयरनी नवनाथ आणि दैवत वेलेकरने, आणि त्या चुकीला आता माफी नाही असंच म्हणायची वेळ आली. कारण तुम्ही जो प्लॅटफॉर्म निर्माण केला होता, जो पाया अंडा रचला होता, अगदी प्युअर कॉन्क्रीट होता त्या तुमच्या पायंड्यामध्ये, त्यामध्ये अगदी तुमचं मजबूत सिमेंट होतं, मजबूत रेती होती, मजबूत तुमची वाळू होती, मजबूत तुमचं लोखंड होतं, पण त्याच्यावरच्या ज्या विटा आणि नंतर सिमेंट तुम्ही रचलं ते अगदी भुसभुशीत निघालं. हो आता तेच म्हणण्याची आता वेळ आली, कारण कोणालाही विश्वास बसणार नाही की 59 धावांचा पाठला करताना विदाऊट लॉस पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा जोडल्या होत्या आणि तो सामना मात्र जानुस्पोली संघाने मात्र गमावलाय. एका चेंडूची आता मात्र या ठिकाणी फक्त फेकण्याची गरज विजयापासून आता मात्र कोणी गावदेव विहाना स्पोर्ट पीसी संघाला मात्र रोखू शकणार नाहीये आणि लगभग आता मात्र हा संघ सेमीफायनलसाठी मात्र आता तिकीट बुक त्यांनी केलेलं आहे आणि जांभूळपाडा संघ सुद्धा मात्र त्यांची आता आतुरतेने वाट पाहतोय. आणि हा आला डॉट नाहीये. चला पंचाचा वाईटचा इशारा, कारण बॅटरच्या अगदी रेंजच्या पलीकडे हा बाउन्सर चेंडू होता आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी पाहू शकाल फलंदाजाला पुन्हा एक संधी निर्माण होईल त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याची तो प्रयत्न करेल का. 1 for the ओव्हरचा इशारा पंच बाला ऐकारे सरांच्या वतीने आपण पाहतोय. आज सायंकाळपर्यंत चर्चा सुरू राहणार आहेत इताडा संघाच्या खेम्यामध्ये की आपण कुठेही चुकी केली, कुठेही चुकलो आपण. ओ काय फटका खेळलाय साईनाथ पाटीलला, जाता जाता मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र ढगात पाठवलं 7 धावांसाठी, परंतु हा सामना जिंकलाय टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघानं. अभिनंदन टीम पीसे अँड हार्ड लक जानुस्पोली ताडे. चला लगेच नाणेफेकीसाठी या सेमीफायनलची लढत असेल. उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी